हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आम्ही आत्ता निघालो आहे दिवेआगारला. अनप्लॅन ट्रिप केली होती, तर त्यामुळे आम्ही अचानक निघालो सकाळी 5 वाजता. असंच बीच साईड जाऊन येऊया. संडे होता, सगळ्यांना ऑफ असतो, तर आम्ही दोघे डॉक्टर असल्यामुळे संडेला ऑफ घेत नाही. परंतु आम्हाला वाटलं की कुठेतरी जाऊया, थोडंसं बोर झालं होतं, त्याच्यामुळे मग आम्ही निघालो दिवेआगारला. तर सकाळी 7 वाजता हा रस्त्याचा सीन आहे. असंच गप्पा मारत, गाणे म्हणत दिवेआगारला निघालो आहे. रोड तर क्लास, इतके क्लास होते रोड, तर कुठेही एकही खड्डा आम्हाला लागला नाही. इनफॅक्ट एकदम स्मूथ गाडी चालली. खूप छान वाटलं. रोड्स एकदम भारी होते. तर आम्हाला एकदम म्हणजे सकाळी 5ला निघालो, तर सकाळी 9 वाजता आम्ही दिवेआगारला पोचला. हा हा हा, काय तो बीच, काय ते थंडगार पाणी, विषयच नाही. सकाळच्या थंडगार वातावरणात आम्ही बीचला पोचलो असताना मस्त लाटांचा आस्वाद घेतला. लाटांमध्ये उभं राहिलो. पाणी एकदम थंडगार होतं आणि गर्दीही खूप कमी होती. अशा प्रकारे खूप छान. तसेच आम्ही दोघांनी पाण्यात उभं राहून पायांना लाटांचा आस्वाद दिला आणि खूप छान वाटत होतं. ऊनही कमी, वातावरण एकदम थंडगार, खूप छान. बघा समुद्र. थोडंसं मग मी पण रील शूट करण्याचा प्रयत्न केला. लाटा लोटत होत्या, पण मी लोटली जात नव्हती. खूप छान वाटत होतं. हा 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 हा. थोडं पाण्यासोबत खेळले, थोडी मस्ती केली. रील शूट करण्याच्या निमित्ताने थोडंफार गोल फिरवलं माझ्या नवऱ्याने. बस चक्कर येत आहेत मला. तसेच शिंपले जमा केले. एक छोटंसं क्रॅबचं पिल्लं सापडलं आम्हाला शंखामध्ये. सगळे हे जे शंख होते त्याच्यामध्ये छोटे छोटे क्रॅब्सचे पिल्लू होते. त्यांना एका ठिकाणी जमा केलं. तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला काही निघताच येईना. अशा प्रकारे आमचा एक छोटीशी अनप्लॅन ट्रिप रेडी झाली आणि आम्ही निघालो. तर अशा प्रकारे पूर्ण दिवस आम्हाला खूप छान वाटलं.